शरद पवारांचे दोन खंदे शिलेदार एकाच वेळी भाजपच्या वाट्यावर असल्याच्या चर्चांनी आता राजकीय वर्तुळात जोर धरला। शरद पवारांचे ते दोन खंदे शिलेदार म्हणजे जयंत पाटलांचे भाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि दुसरे म्हणजे कोरोना काळात सारा महाराष्ट्र ज्यांच्यावर अवलंबून होता ते माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे। होय, प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्याचबरोबर माजी मंत्री राजेश टोपे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू आहे। आता ऐन विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची घडी जवळ आली असताना हे पक्षांतराचं नाट्य शिगेला पोहोचलंय असं दिसतंय। त्यामुळे खरंच राजेश टोपे भाजपात जाणार का याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलंय। निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय। येत्या 18 जूनला मतदान होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या या 17 जागांची निवडणूक म्हणजे 2029च्या निवडणुकीची पहिली सेमीफायनल मानली जाते असं म्हटलं जात आहे। विधान परिषदेतील एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात। त्यामुळे या जागा महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही प्रतिष्ठेच्या आहेत। त्यात ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय। तो म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे शिलेदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे 30 मे रोजी म्हणजेच आज भाजपमध्ये दुपारी 3 वाजता जाहीर प्रवेश करणार आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 जून असल्याने पुढील 24 तासात अहिल्यानगरच्या राजकारणाला अत्यंत अनपेक्षित वळण मिळण्याची चिन्ह आहेत। खरं तर विधान परिषदेची अहिल्यानगरची जागा भाजपसाठी सोडण्यात आली असून या जागेवरून तनपुरे हे उमेदवार असतील असं म्हटलं जात आहे। ते 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करतील आणि 1 जून रोजी आपला उमेदवारी अर्ज भरतील अशी राजकीय वर्तुळात कुजबूज आहे। तुम्हाला आठवत असेल, आता गेल्या राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात होतं। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोन केला आणि त्यानंतर तनपुरे यांनी माघार घेतली होती। त्या माघारीचं फळ आता विधान परिषदेची उमेदवारी म्हणून मिळतंय असं राजकीय वर्तुळात सांगितलं जातंय। आणि अगदीच प्राजक्त तनपुरेंपाठोपाठ राजेश टोपे देखील राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी डोकं वर काढलंय। असं म्हटलं जात आहे की राजेश टोपे यांच्या हाती आता कमळ येण्याची शक्यता आहे, तर शरद पवारांसह त्यांच्या पक्षाला आता आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजेश टोपे राजकारणातच काय त्यांच्या पक्षातही फारसे सक्रिय दिसत नव्हते आणि अशातच जेव्हा पक्ष फुटला त्या वादातही त्यांनी जास्त काही रस दाखवला नाही। शरद पवारांच्या पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या बैठकांना राजेश टोपे हे अनुपस्थित होते आणि अशातच आता प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यावर टोपे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा रंगली आहे। पण या सगळ्यात प्रश्न असा आहे की हा पक्ष प्रवेश कधीच झालाच तर ॲट व्हॉट कॉस्ट? म्हणजे जर एखादा मंत्री लेवलचा राजकारणी जर तुम्ही तुमच्या पक्षात सामील करून घेताय तर त्या मंत्र्याचं राजकीय पुनर्वसन तुम्ही कसं करणार? आणि प्राजक्त तनपुरेंचं सांगायचं झालं तर त्यांना विधान परिषदेची जागा मिळू शकते, पण राजेश टोपेंचं काय? दरम्यान राजेश टोपे यांनी जालना दौऱ्यात सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या चर्चांचं खंडन केलंय। ते म्हणालेत की माझ्याबद्दल पसरलेल्या बातम्या चुकीच्या आहे, मी कुठेही जात नाहीये असं ते म्हणालेत। मात्र दुसरीकडे भाजप वारंवार छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही जागा आपल्याकडे मागताय। या जागेवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत तिढा आहे। आता आपल्याला माहिती आहे राजेश टोपे हे जालना जिल्ह्यातील मराठवाड्याच्या राजकारणातील एक वजनदार चेहरा आहेत। यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होणं म्हणजे भाजपसाठी एक स्ट्रॅटेजिक मूव्ह असू शकतो, कारण टोपे भाजपमध्ये आल्यास शिंदे गटाला जागेच्या वाटाघाटीत डावलणं भाजपला सोपं जाईल आणि त्याच वेळी मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतांचं गणितही भाजपच्या बाजूने झुकेल। म्हणूनच या एंट्रीने राजकीय चर्चांना उधाण येणं अगदी स्वाभाविक आहे। तुम्ही सुरू असलेल्या या घडामोडीकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।